शिवना टाकळी ते बोर दहेगाव मध्यम प्रकल्पादरम्यान अपूर्ण राहिलेल्या उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करून डिसेंबर 2026 पर्यंत पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात निवेदन दिलं आहे। दोंदलगाव, भायगाव, गंगा, उंदीरवाडी, नालेगाव, अमानतपूरवाडी, संजरपूरवाडी, परसोडा, करंजगाव आणि दहेगाव या गावातील शेतकरी गेल्या जवळपास 20 वर्षांपासून कालव्यातून पाणी मिळण्याची प्रतीक्षा करतात। शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचं काम 2006 मध्ये पूर्ण झालं असलं तरी नियोजित आराखड्यानुसार बोर दहेगाव प्रकल्पात पाणी सोडण्यासाठीचा उजवा कालवा अद्याप पूर्ण झाला नाही। सध्या कालव्याचं काम साखळी क्रमांक 55,000 पर्यंत अंशतः पूर्ण झालं असून उर्वरित कामासाठी राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे। सुमारे 122 कोटी रुपयांच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आले असून काम सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। कामाची गती वाढवून निर्धारित वेळेत पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास हजारो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटून त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। प्रथम यमशन या चॅनलचे आपण शेतकऱ्याच्या वतीनं सतीश आभार मानूया, कारण इतके मोठे शेतकरी एकत्र आले आणि ते पण स्वतः इथं उपस्थित आहे। पाटबंधारे विभाग गोदावरी खोरे यांना आम्हाला एक निवेदन सादर करायचं आहे। 200-500 लोकांचा गट तयार केला पंचकृषीतून। इथं सर्व शेतकरी आहे, शेतकऱ्याशिवाय अन्य कोणी इथं नाहीये। माझा प्रथम तो विषय का इथं शेतकरी एकत्र आली खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। एकत्र का आले? शिवना टाकळी धरण हे 2006 मध्ये कंप्लीट झालं, 2026 उजाडला तरी काम पूर्ण झाले नाही। थोडावंश 2-5 किलोमीटर काम झाले असं। प्रत्येक वर्षी मीटिंग होता, प्रत्येक वर्षी पाणी परिषद होता, पुढारी येता, कार्यकर्ते येता, ऑफिसर येता, सगळे सांगता का पाणी तुमच्यापर्यंत 100% पोहोचल। अजून 100% नाही, पण 3% पण पोहोचलं नाही। धोंदलगाव पंचकृषी जसं धोंदलगाव आहे, रायगाव आहे, भायगाव आहे, उंदरवाडी आहे, गोळवाडी आहे, परसोडा आहे, या सगळ्या पंचकृषीला 4,500 हेक्टर जमीन ओलिता खाली येते। त्यातली 200-500 एकर सुद्धा ओलिता खाली आली नाही। ते पाणी सगळं समुद्रात वाहून जातं। अतिरिक्त पाणी शिवना नदीत सोडल्यामुळे 3 केटीवेर वाहून गेले। त्या केटीवेरची किंमत 3 कोटीपेक्षा जास्त आहे। पाणी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, समुद्रात जाऊन काय उपयोग आहे? शासन लाखो रुपये त्याच्यावर खर्च करतं, खर्च झालेल्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही। शेतकरी पाण्यापासून वंचित आहे। आज रोजी अब्ज रुपयाचं सगळा ताळेबंदार काढला तर अब्ज रुपयाचं पीक एका पाण्यामुळे वाचून गेले। जसे कांदे, मका, गहू, हरभरा, रब्बीचं जे पीक होतं पाणी परिषद झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी धुळगावला पाणी परिषद घेतली होती मागच्या वर्षी। तुम्हाला आम्ही ओव्हरफ्लोचं पाणी देतो, म्हणजे रोटेशनचं पण पाणी या पिकापुरतं देतो असं गवाही दिली। त्या भरोश्यावर लोकांनी भरपूर मका, कांदे, रब्बीचं पीक उभं केलं। अक्षरशः 2 पाण्यामुळे अब्ज रुपयाचं नुकसान झालं असं आमचा सर्व शेतकऱ्याच्या वतीनं अंदाज आहे। मागं पुढे होऊ शकतं काही, तरी माझं एक असं मत आहे सर्व शेतकऱ्यांनी पंचकृषीतील एकत्र येऊन याला पाठबळ द्यावं। आपण एकत्र आलो तर पाणी निश्चित येईल। अधिकारी वर्ग पण खूप चांगला आहे, पण आपलाच रेट कुठेतरी कमी पडतो। आपण एकत्र येण्याला कुठेतरी किचकिच करतो। आपण जर एकत्र आलो तर खूप छान होईल। आज मनाजी पाटील मिसळ यांच्या सारखे माणसं आपल्याला पाठबळ देतात, ही खूप मोठी महत्वाची बात आहे। तर आपण सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं पण अभिनंदन करू आणि ते पण इथं शेतकरी म्हणूनच आलेले, कोणी गैरसमज करून घेऊ नये। एवढे बोलून माझे शब्द संपवतो। पुढील आमची मागणी अशी आहे की आम्ही जो या पाटाची वाट पाहता पाहता जो आमची पूर्ण पिढी संपत आली आहे आणि सर्वांची अपेक्षा आहे की आम्ही जो चातकासारखी पाण्याची वाट पाहतोय। आम्हाला बऱ्याच वर्षापासून एक प्रकारे आश्वासनच वाटतं। पाटाचं काम अर्धवट आहे, अनेक ते सांगतात अर्धवट आहे, असं आहे तसं आहे, परंतु असा प्रश्न की पाणी आमच्याकडे येणार केव्हा आणि कधी येणार? आमच्या सर्व शेतकऱ्याची इच्छा हीच आहे की पाणी यायला पाहिजे, कधी यायला पाहिजे। आणि पाणी म्हणलं तर याचा प्रश्न निर्माण होतोय, पण पाणी आणायचं कोणी आणि कधी येईल हाच आमच्या सर्वांचा प्रश्न आहे। आम्ही आतुरतेने पाण्याची वाट पाहतोय। शासनाने लवकरात लवकर त्या पाटाचं कार्याचं काम पूर्ण करून ते होता येईल तेवढ्या लवकरात लवकर गतीने ते पाणी रामकृष्ण उपसा जलसिंचनामध्ये सोडावं अशी आमची सर्वांची एक प्रकारे कळकळीची विनंती आहे, मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी त्या पाटाच्या परिसरातील जे काही मंडळी आहे तर पंचकृषीचे सर्व क्षेत्रीय वर्ग या ठिकाणी आम्ही एकजुटीने एकत्र जमा झालो आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्याच्या कार्यकारिणी सर्व अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा आणि शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी आमच्या गावातून, आमच्या पाटातून जास्तीत जास्त लवकर असं हे पाणी त्या उपसा जलसिंचन मध्ये जावं याची सर्वांची कळकळीची विनंती आहे। शिवना टाकळी बोर दहेगाव जोड कालव्याचं काम
तात्काळ पूर्ण करून या कालव्याद्वारे बोरदगाव मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडलं पाहिजे. त्याचबरोबर अनेक दिवसापासून उपेक्षित असलेले दोंदलगाव असेल, करंजगाव असेल, अमानतपूरवाडी असेल, रायगाव असेल, या वेगवेगळ्या गावामध्ये हे पाणी मिळालं पाहिजे. या पाण्यासाठी आज सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी जे जे निर्णय घेतील भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करून या कालव्यातून बोरदगाव मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जर ही मागणी सरकारने लक्षात घेतली नाही तर अधिक आंदोलन शेतकरी तीव्र करतील आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला आमचा सदैव पाठिंबा राहील. आत्ताच एक तीन चार महिने झाले असेल तेव्हा जिल्हा परिषद निवडणूक कार्यकाळ जवळ होता. निवडणुकीचा जी खळबळाची चालू होती तेव्हा वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार रमेशजी बोरनारे सर यांनी सर्व धोंदलगाव शिवारातील आजूबाजूचे जे कोणी शेतकरी होते सर्वांना एकत्र करून एक मीटिंग घेतली होती. तेव्हा पाटबंधारे विभागाचे पूर्ण अधिकारी वर्ग आलेला होता. तेव्हा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय की म्हणजे लवकरात लवकर काम चालू करू. पुण्याचे जे 4 कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणे मोठे शेतकरी म्हणून आमदार साहेबांना विनंती करणार आहे की साहेब आपण आम्हाला जो शब्द दिला होता तो आपण लवकरात लवकर पाळावा आणि जे कोणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असेल त्यांना आपण एक धारीवर धरून पुन्हा त्या कामाची प्रगती वाढावी.